नमस्कार सर्वांना, मी वनिता आणि वनिता ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आणि आज होता शनिवार, तर इथं ना मी सगळं काम माझं आवरायचं चाललं होतं। आणि सकाळची कामं म्हणलं की घाईच असते, सगळ्यांचीच घाई असते, तसंच माझं पण चाललं होतं। आणि काय झालं, मला आज म्हणजे ब्लँकेट वगैरे मी धुतली होती, तर ती मी सुकवायला परत टाकायची होती, कारण आता सगळं म्हणजे पॅक बंद करून टाकावं लागणार। आणि वलसर थोडं जरी राहिलं तरी मग ते सगळं कुबट वास येणार त्याचा, त्यामुळे ते म्हटलं चांगलं जरा डबल 2 दिवस उन्हाला सुकवावं आणि मग ठेवून द्यावं। कारण आता इकडं तर मला वाटतं फेब्रुवारीच्या मध्यंतरीच गरमी चालू झाली होती। म्हणजे होळी यायचं पण बाकी नव्हतं, म्हणजे होळीच्या नंतर म्हणतात नाही का गरमी चालू होती, तर कशाची होळीच्या 1 महिना आधीच इकडं चालू झाली गरमी। आणि आता म्हणजे बऱ्यापैकी गरमी लागायला लागली। आणि आता असं तर होळी झाली, आज गावाकडे तर गारठाच असतो। आणि ब्लँकेट वगैरे सुकायला वगैरे टाकली, त्याच्यानंतर पडदे पण धुवायचे होते, पडदे पण धुतले नव्हते बरेच दिवस। आणि इथं चहाची वगैरे भांडी घासायची होती, तर नाश्त्याची वगैरे, तर ती भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं, किचन सगळं धुवून घेतलं। आणि मी काय करते, हे निरमा पावडर असते ना, तर त्यानंच किचन गॅस ओटा धुवून घेते, कारण ते बरं म्हणजे पडतं, तसं एकदम स्वच्छ निघतं एकदम। गॅस तर एकदम चककतोच। आणि बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून। आणि त्याच्यानंतर इथं किचन वगैरे धुवून घेतलं। दिव्य मला खिचडी भात करायचा होता, आणि माझ्यासाठी पण भाजी करायची होती। चपात्या म्हणजे होत्या शिल्लक, तर त्यामुळं चपात्या काय नाही बनवल्या। ओके, भात बनवला आणि टोमॅटोची भाजी फक्त बनवली, आणि दिव्यांसाठी खिचडी भात केला होता। बरंच दिवस झालं इथं ना 2 बारकी अशी ठिक्की भरून भांडी पडली होती, म्हणजे की जेव्हा हे सगळं तोडलं होतं ना, बाथरूम आणि बाहेरचा हा पोर्च आहे तो, तर त्यामुळे ते सगळी धूळ वगैरे उडलेली, आणि मी ती सगळी दोन्हीच्या दोन्ही ठिकी होती ना पोती भांड्यांची, तर ती मी खाली काढून ठेवली होती। आणि ती बरेच दिवस तशीच होती, म्हणजे ती धुवून घ्यावी पहिली आता, कारण त्याच्यावर धूळ पण त्या ठिक्यांवरती बरीच बसली होती, आणि भांडी पण आतमध्ये खराब झाली होती। धुवून मग ती बाहेर सुकायला वगैरे म्हणजे ठेवावी उन्हाला जरा, आणि परत व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यावी, कारण ही भांडी काय वापरात येत नाहीत जास्त, जेवढी थोडीफार लागणार आहेत तेवढीच आम्ही बाहेर काढली। आणि जास्त पण ती मांडणीवर पण बसत नाही, आणि ते माती म्हणजे रस्ता जवळ असल्यामुळं हायवे, ते धूळ पण भरपूर येते, मग त्या रोज कोण एवढं घासून धुवत बसणार, त्यापेक्षा थोडी भांडी असली की ते रोजच्या रोज धुण्यातनं होऊन जातं। आणि मग मांडणी काय कधीतरी मग धुता येते, असं थोडी खराब झाली तरी लगेचच। तर इथं सगळी भांडी वगैरे धुवून घेतली। तर इथं ना समोरच टेरेस असल्यामुळं मला लय बरं पडतं, काय सुकत वगैरे टाकायचं म्हटलं म्हणा, किंवा मोठी कपडे जरी धुवायचे म्हटलं, वाकळा वगैरे किंवा ब्लँकेट, आणि असं काय म्हणजे धान्य वगैरे सुकत टाकायचं म्हटलं अशी, तरी बरं पडतं। आणि रूमचं रेंट म्हणजे 7,000, 2 रूमांच्या हिशोबात तसं जास्त वाटलं आम्हाला, पण ते बाहेरचा पोर्च बघूनही ना तेवढं बरंच आहे म्हटलं तसं तर, कारण पहिला आम्ही रूममध्ये राहिला होतो, तर ते आम्हाला टेरेसवरती जावं लागायचं प्रत्येक गोष्टीला, आणि वरती ओनर राहायचे, त्यामुळं मग ते नकोच वाटायचं वरती जायचं म्हटलं की। आणि इथं भात वगैरे बनवला होता, तर तो भात मी कुकरमध्येच ठेवून दिला। आता मगाची क्लिप होती ती अर्धीच घेतली गेली माझ्याकडनं, आणि इथं भात वगैरे फोडणीला दिला होता, तर तो मी कुकरमध्ये ठेवून दिला, कारण कुकरमध्ये चांगला शिजतो, आणि मग बारका म्हणजे दिव्य आहे तर तो व्यवस्थित खातो पण।
वाकाळा मला शिवायची होती, म्हणजे फाटली होती तर तिला खालीवर असं मला लावायची होती साडी. तर त्यासाठी मी साडी मध्ये कट करून जॉईंट करून शिलाई देत होते आणि हातानं वेळ लागला. आत्ता वाजलेत रात्रीच्या 9 वाजलेत बघा आत्ता. आणि माझं काय चाललं आहे तर वाकाळा शिवायची चालली. तर ही वाकाळा ना म्हणजे पूर्ण खालच्या साईडनं पण आणि वरच्या साईडनं पण फाटली होती. म्हणून मग म्हटलं की तिला आता माझी साडी होती पण बरंच झालं पडून होती. आणि मग ती खालच्या साईडनं साडी लावली, वरच्या साईडनं असं बेडशीट लावलं आणि ते आता माझं शिवायचं काम चाललंय. आणि 3 दिवस झालं मी ती वाकाळा, मला वाटतं तरी 3 दिवस झालं ती मी वाकाळा आता शिवते. आणि मग बराच वेळ गेला, कारण की असं वाटलं एका दिवसात होऊन जाईल, पण एक दिवस नाही तर भरपूर वेळ लागला मला तिला शिवायला. ही साडी होती ना तर ती मी पहिल्यांदा कट केली, नवीनच साडी होती ती साडी मी कट केली. आणि त्याच्यानंतर मग मशीनवर तिला फोल्ड करून, म्हणजे मशीनवर जॉईंट करून तिला अशी शिलाई मारली. आणि हे माझ्याकडे बेडशीट होतं, तर ते बेडशीट मी वरच्या साईडनं लावलं, खालच्या साईडनं अशी साडी लावली. आणि दोन्ही साईडला बेडशीट कमी पडलं. मग मी काय केलं, काठ आहेत ते असे फोल्ड केले आणि त्या साईडला पण फोल्ड केलेला काठ आणि त्या साईडला पण तसं सेम फोल्ड केला काठ आणि तसं वरती लावून टाकलं. आणि हे बघा अशी खालच्या साईडला अशी साडी. तर जास्त बारीक मी काय टाकत येत बसले नाही, कारण बराच वेळ गेला असं, त्यामुळं एवढा गॅप सोडला मध्ये, म्हणजे एवढा हा चौकोन आहे ना, तर एवढ्या अंतरावरती मी इथं एक टाका दिला असा, इथे तर इथं एक असं, म्हणजे हे एवढं 2 राहिलेच आता माझ्याकडं ना, 2 लाईनी राहिलेत फक्त. आणि मधली अशी आडवी एक राहिली फक्त, एवढं 3 लाईनी राहिलेत. आणि अशा वाकळा, म्हणजे आता वाकळा आम्ही वाकळा म्हणतो, आता गोधडी म्हणतात काही लोक. तर अशी अगो वाकळा आहेत ना, तर ते आता शिवून गावाकडे सुद्धा भेटत नाहीत. तसं म्हटलं तर क्वचित ठिकाणी भेटत असतील, पण नाही शक्यतो मशीनवरच काय असेल ते गावाकडे पण बायका शिवतात वाकळा. आणि जी मशीनवर शिवलेली जास्त काही टिकत नाही, आणि हातावर शिवलेली बरंच वर्ष जाते ती वाकाळ. पण आता तसल्या वाकळा भेटणं मुश्किल आहे. आणि मग त्यामुळं ही वाकाळ अशीच पडून ठेवण्यापेक्षा म्हटलं तिला जुन्याची नवी करावी, म्हणून मी अशी केली. पण आता हे वरचं काही जास्त टिकलं असं मला तर काही वाटत नाही, कारण हे ना एकदम हे पातळ बेडशीट आहे, एकदम पातळ जाड घर पाहिजे होतं, पण जे आहे त्याच्यावर मी चालवलं आता. आणि जर अशी साडीच जर लावली असती ना वरच्या साईडला पण, तर टिकली असती बऱ्यापैकी साडी, कारण हे टेरिकोट असतं ते काय जास्त म्हणजे लवकर फाटतच नाही. आणि गोधडीला शक्यतो कॉटनच पाहिजे खरं, पण नव्हतं कॉटनचं. साडी होती माझ्याकडं अशीच साधी, ती साडी लावली मी. आणि कॉटन असतं तर ते चांगलं, खरं उबीला वगैरे चांगलं असतं. तर इथं